हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप जणांच्या केस गळतीच्या समस्या असतात किंवा केसांची वाढ थांबलेली आहे। ज्या काही केसांच्या समस्या असतील तर त्याच्यावरती आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आता इथे एक कटोरी घेतले, कटोरीमध्ये 2 चमचा जवसच्या बिया घ्यायच्या, ह्या आणूनच ठेवायच्या, ह्या खायच्या सुद्धा आणि केसांवरती स्किनवरती अप्लाय सुद्धा करायच्या। तर आज मी तुम्हाला केसांवरती याचा वापर कसा करायचा तर ते सांगणार आहे। 2 चमचा मेथी दाणे सुद्धा इथे आपल्याला घ्यायचे आहेत। मेथी दाणे केसांसाठी वरदानच आहे। कलोंजीच्या बिया त्या सुद्धा इथे आपल्याला 2 चमचा घ्यायच्या आहेत। ह्या तिन्ही बिया घरामध्ये ना असल्याच पाहिजेत। जर तुम्हाला केमिकल फ्री आणि घरगुती साहित्यामध्ये जर केसांची काळजी घ्यायची असेल, केस गळती कमी करायची असेल, केसांची वाढ जलद गतीने करायची असेल तर ह्या बिया आणूनच ठेवायच्या। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर मिक्सरला फाईन पेस्ट झाली पाहिजे असं नाही, तर दरदरीत जरी आपण वाटून घेतलं ना तरी चालतंय। तर आता ह्या तिन्ही बियांचं महत्त्व केसांसाठी काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते। आळशीच्या बिया घेतलेत म्हणजे जवसच्या बिया, तर या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा उत्तम स्रोत असतो। त्याच्यामुळे केसांना छान प्रकारे पोषण मिळतं आणि केस सिल्की होतात, डॅन्ड्रफ फ्री होतात। पुढचं म्हणजे मेथीदाणा। मेथीदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, निकोटीन ॲसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात। कळोंजीमुळे केसांची जलद गतीने वाढ होते। ह्याचे फायदे खूप आहेत, सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगते। आता पहिली स्टेप झाली, आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य अद्रक, कांदा आणि लसूण। जर तुमच्या केसांमध्ये उवा होत असतील, लिका होत असतील आणि केसांची वाढ थांबलेली असेल किंवा केसांच्या ज्या काही समस्या असतील तर त्याच्यावरती सुद्धा कांदा, अद्रक आणि लसूण याचा वापर तुम्ही करू शकता। तर हे सुद्धा मिक्सरला फिरून आपल्याला घ्यायचं आहे। ह्याचे सुद्धा सविस्तर फायदे मी तुम्हाला पुढे सांगते। आता तिसरं साहित्य आपल्याला लागणार आहे तर ते म्हणजे जास्वंदीची फुलं आणि पानं जर असतील ना तर हे सुकून सुद्धा तुम्ही ठेवू शकता, नाहीतर मग फ्रेश सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता हे स्वच्छ धुवून घ्या, धूळ मिट्टी वगैरे बसलेली असते त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं। त्याच्यानंतर एक कढई घ्या, लोखंडाची जर कढई असेल ना तर अतिउत्तम। आता माझ्याकडे ॲल्युमिनियमचे आहे त्याच्यामुळे मी ते घेतले। तर आता ही जास्वंदीची पानं, फुलं कट करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। जर जास्त मोठी असतील ना तर अशी कट करून घ्या, हाताने तोडून घ्या, जसं तुम्हाला जमेल तसं घ्या। आणि त्याच्यानंतर जे आपण आळशीच्या बिया, कळोंजी आणि मेथीदाणा ह्याची जी दरदरीत पावडर केले ना तर ते सुद्धा याच्यामध्येच आपल्याला मिक्स करायचे आहे। कांदा, अद्रक आणि लसूण हे सुद्धा वाटण ह्याच्यामध्येच घालायचं आहे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला लवंगसुद्धा 10-12 लवंग घ्या। केसांसाठी लवंगसुद्धा भरपूर फायदेमंद असते। जर काही इन्फेक्शन असेल तर ते दूर करण्यास मदत होते। आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे खोबरेल तेल। जर तुम्ही मार्केटमधलं तेल आणून केसांना लावत असाल आणि जर केसांच्या समस्या दूर करत असाल तर ते बंद करा आणि घरगुती असं आयुर्वेदिक नैसर्गिक तेल बनवा, त्याच्यापासून भरपूर फायदा होतो केसांना। आता हे छान मिक्स झालं ना की आपल्याला गॅसवरती, मीडियम गॅसवरती 15 ते 20 मिनटं आणि जे साहित्य घेतले तर त्याचा कलर चेंज होत तोपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता इथे मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगते। हे तेल बनवत असताना जास्त दिवसासाठी बनवू नका, 1 महिन्याचं तेल बनवा, कारण का आपण याच्यामध्ये नैसर्गिक घटक घेतलेत आणि हे जे नैसर्गिक घटक आहेत तर हे लवकर खराब होतात, यांना लवकर बुरशी वगैरे बसते आणि तेलाला कुबट वाससुद्धा यायला लागतो, म्हणून 1च महिन्याचं तेल बनवा। आता इथे तुम्ही पाहू शकता जे साहित्य आपण घेतलं आहे त्याचा कलर पूर्णपणे चेंज झाला आहे। आता हे थंड झाल्यानंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्याने हे गाळून घ्यायचं। जर तुम्ही गाळणीने गाळायला गेलात ना तर बारीक बारीक कणसुद्धा ना या तेलामध्ये येतात। जर ते नको पाहिजे असतील ना तर असा कपडा घ्यायचा एकदम मऊ आणि त्याच्याने हे तेल गाळून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता एक सुद्धा कण येत नाही। आणि आता हे तेल असं गाळून घेतलं ना की त्याला जर ऊन असेल तर 2-3 दिवस उन्हामध्ये ठेवा, म्हणजे मग खराब नाही होणार। आणि मेन महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे तेल स्टोअर करण्यासाठी काचेचा कंटेनर घ्या। जर तुम्ही प्लास्टिकचा डब्बा वगैरे जर वापरलात ना तर ते तेल लवकर खराब होईल आणि काचेचा कंटेनरमध्ये हे तेल जर ठेवलं तर उन्हामध्ये गरम करायला सुद्धा सोपं जातं, म्हणजे ती काचेची बॉटल उन्हामध्ये तुम्ही ठेवू शकता। आता इथे ना मी खास हे कंटेनर ऑनलाईन मागवलेत, जर लिंक पाहिजे असेल ना तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। मिशोवरून मागवले, खूप छान आहेत, क्वालिटी छान आली।
एकूण 6 पीस आहेत आणि आपण काहीही स्टोअर करून ठेवू शकतो. तर छान आहेत. आता इथे ना मी तेल जे आपण बनवून घेतले तर ते मी स्टोअर केले आणि जसं ऊन येईल ना तसं उन्हामध्ये ठेवेल, म्हणजे लवकर तेल खराब नाही होणार. आता हे तेल कसं लावायचं तर ते मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही आठवड्यातून 2दा केस धुवत असाल ना तर केस धुण्याच्या आधी आपल्याला तेल लावायचं आहे. मग तुम्ही आदल्या दिवशी रात्रीसुद्धा छान केसांच्या मुळांना तेल लावायचं. 5-10 मिनटं केसांचा हलक्या हाताने मसाज करा. जर कोण करून देणारं असेल ना तर नक्की करून घ्या, नाहीतर मग स्वतः तुमच्या आपल्या हाताच्या बोटाने हलक्या हाताने मसाज करा. आणि हे तेल जे आपण लावतोय ना तर ते आतमध्ये जिरलं पाहिजे. नुसतं लावून मग आपण झोपलो की ते सगळं उशीला अंथरुणाला लागतं, तर तसं नाही करायचं. 5-6 मिनटं तरी मसाज करा. आणि जर नुसतंच असं तेल लावून ठेवलं, वेळेवर केस धुतली नाहीत, जर तेल लावून केसांची काळजी जर घेतली नाही तर त्याच्यावरती धूळ येऊन बसते, जाडसर प्रकारचा थर टाळूवरती तयार होतो आणि तो कोंड्यात रूपांतर होतो. केसामध्ये कोंडा झाला की केस गळती 100% होते. म्हणून ना केसांना तेल लावून झाल्यानंतर सुद्धा काळजी घ्या. केसांची छान अशी वेणी घालून ठेवायची, केस मोकळे ठेवायचे नाही जेणेकरून त्याच्यावरती धूळ बसणार नाही, याची काळजी घ्यायची. तुम्ही केसांना मेहंदी लावल्यानंतर एक प्लास्टिकची पिशवी केसांना लावता, तसं सुद्धा तुम्ही प्लास्टिकची पिशवी लावून झोपू शकता. आता इथे ना मी माझ्या मुलगीच्या केसांना सुद्धा तेल लावते. तिला जास्त मोठे केस आवडतात पण मी ठेवत नाही, कारण का शाळेमध्ये जाते आणि सकाळचा इतका वेळ नसतो तिच्या वेण्या घालायला, म्हणून मी तिचे केस वाढूनच देत नाही, छोटेच ठेवते. पण तिचे केस एकदम काळेभोर आणि एकदम घनदाट आहेत. खूप छान आहेत तिचे केस. पण जशी ती मोठी होईल ती तिची केसांची काळजी घेईल ना त्यावेळेस वाढवेल, आता तरी नाही. आणि सात्विकलासुद्धा मी तेल लावले आणि मला उद्या केस धुवायचे आहेत ना, म्हणून मी आदल्या दिवशी माझ्या केसांना तेल लावते. तसं मी घरीच असते आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलं आहे की मी रोज माझ्या केसांना तेल लावते, कारण का माझी केस गळती ना. गावाला मी गेले होते, त्याच्यानंतर खाण्यापिण्यात बदल झाला, वातावरणात बदल झाला आणि इकडे आल्यानंतर केस गळायला लागलेत. तर ते कमी करण्यासाठी ना मी अशा घरगुती होम रेमेडी खूप साऱ्या करत असते आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करते. तर आज ना माझं तेल संपलं होतं. खोबरेल तेल किंवा बदामाचं तेल जे असतं ना तर ते नुसतं असंच मी लावत नाही, तर त्याच्यामध्ये हे नैसर्गिक घटक वापरून ते तेल बनवते आणि तेच तेल केसांवरती अप्लाय करते. खूप फायदा होतो. केस वाढायलासुद्धा लागतात, केस घनदाटसुद्धा होतात आणि मेन म्हणजे कोंडा कमी होऊन केस गळती कमी होते. तर या तेलामध्ये ना आपण लसूण, अद्रक आणि कांदासुद्धा घेतला आहे. तर आळं घेतलं आहे. आता आळ्यामुळं काय होतं माहिती आहे का, त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, म्हणून कोंडा कमी व्हायला लागतो आणि रक्तभिसरण चांगलं होतं. लसूण केसांची मुळं मजबूत होतात, इन्फेक्शन कमी होतं. जास्वंदाची फुलंसुद्धा घेतले, त्याच्यामुळं केसांना एक छान शाईन येते, चमक येते, जाड केस होतात. आणि जर केसामध्ये उवा, लिका ह्या जर झालेल्या असतील तर ते घालवण्यासाठी लसूण, अद्रक आणि कांद्याचा रस भरपूर फायदेमंद आहे. तो तुम्ही नुसता काढून लावलात ना केसांना तरी त्या वासाने तुमच्या उवा, लिका जातील. पण एकदा करून नाही, तर हा उपाय ना रेग्युलर केसांवरती करायचा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. माझ्या केसांना मी तेल लावून घेतले, केसांची वेणी घालते आणि झोपून जाते. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.